Hello student. Our next point is valency and electronic configuration. So in previous chapter we have seen valency means the number of chemical bonds formed by an atom. Valency means the number of chemical bonds formed by an atom called as valency. We also saw that generally the valency of an element remain constant in its compound. व्हॅलन्सी काय बदलत नाही. ज्याप्रमाणे ॲटॉमिक नंबर बदलत नाही तसंच व्हॅलन्सीसुद्धा बदलत नाही. व्हॅलन्सी म्हणजेच जेवढे केमिकल बॉन्ड्स त्याने कंपाऊंडमध्ये अदर ॲटमबरोबर तयार केले आहेत त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. ओके, या ठिकाणी स्केलेटल आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं. दॅट मीन्स फर्स्ट सेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन, सेकंड सेल कंटेन 8 इलेक्ट्रॉन, थर्ड सेल कंटेन 18, फोर्थ कंटेन 32. पहिल्या 2, 8, 18, 32 या पद्धतीने इलेक्ट्रॉन भरले जातात. या ठिकाणी काही एक्झाम्पल आहे, आपण सुद्धा काल पाहिले होते. कॅन यू रिकॉल? यूज द फॉलोइंग मॉलिक्युलर फॉर्म्युला टू डिटरमाइन द व्हॅलन्सीज ऑफ हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, कार्बन, ब्रोमीन, आयोडीन अँड सोडियम. आता मॉलिक्युलर फॉर्म्युले खाली दिलेले आहेत पहा. फर्स्ट आहे हायड्रोजन H2 म्हणजे 2 हायड्रोजन आहेत एकमेकाला जोडले गेलेले. जर नीट ऑब्झर्व केलं तर दोन हायड्रोजन एकमेकाला एकाच केमिकल बॉन्डने जोडले गेलेले असतात. देअरफॉर इट्स व्हॅलन्सी इज 1. HCl आत्ताच पाहिलं हायड्रोजनची 1 आहे, क्लोरीनची सुद्धा 1 कारण एकच केमिकल बॉन्ड आहे. H2O ऑक्सिजन 2 हायड्रोजनला अटॅच आहे. एक ऑक्सिजन 2 हायड्रोजनला अटॅच आहे, याचा अर्थ एका ऑक्सिजनने 2 केमिकल बॉन्ड फॉर्म केले. देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. Similarly, H2S, sulfur also attached to 2 hydrogen atom. Therefore, valency of sulfur is 2. NH3, ammonia, nitrogen attached to 3 hydrogen atom. Therefore, the valency of nitrogen is 3. CH4, methane, carbon is attached to another 4 hydrogen atom. Therefore, the valency is 4. HBr, hydrogen bromide, again hydrogen and 1 bromine, they are 1 1, so there is also 1 chemical bond. HI, hydrogen iodide, also 1, and NaH, sodium hydride, it is also बाकी सोपं आहे. व्हॅलन्सी म्हणजे जेवढे केमिकल बॉन्ड कंपाऊंडमध्ये आहेत. the number of chemical bonds formed by an atom in a compound called as valency. There are certain questions for you. Use your brain power. What are the symbols used for the cells which accommodate the electrons in various atoms? Atom मध्ये जे cells आहेत त्याला symbol काय किंवा कोणते? What are the symbols? Capital K, L, M, N, these are the symbols, right? Question लिहा. What is the symbol and ordinal number of the innermost cell? Innermost म्हणजे सगळ्यात आतली किंवा सगळ्यात फर्स्ट सेल असं आपण म्हणू शकतो. तर फर्स्ट सेल it is capital K and their ordinal number, that is N, is equal to 1. Third question, write symbol of electronic distribution in cell of fluorine atom. आता वरती आपण लिहिलेलं आहे फ्लोरीन ॲटम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 9. फ्लोरीन ॲटम ॲटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉन 9. So first cell contain 2 electron and second 7. Next, which is the outermost cell of fluorine atom? आता पहा दोनच सेल आहेत फ्लोरीन मध्ये. पहिले आहे K आणि दुसरे आहे L, म्हणजे लास्ट सेल किंवा आउटरमोस्ट सेल झाली L. विच इज द आउटरमोस्ट सेल ऑफ सोडियम ॲटम? आता सोडियम ॲटमचा जर विचार केला तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा ॲटॉमिक नंबर आहे 11 11. जर 11 असेल 11 आहे तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय ना 2 8 1. दॅट मीन्स दे हॅव 3 सेल. मग 3 कोणते आहेत? KLM म्हणजे आउटरमोस्ट सेल झाली M. विच इज द आउटरमोस्ट सेल ऑफ हायड्रोजन ॲटम? आता हायड्रोजन ॲटमचं आत्ताच पाहिलं आपण. हायड्रोजन ॲटममध्ये एकच सेल आहे, एक इलेक्ट्रॉन आहे म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये किती दिसतात आपल्याला सेल? 1. सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सेल? इट इज K सेल, राईट. क्वेश्चन आन्सर आहे सोपे आहेत. नेक्स्ट, the concept regarding valency of an element
The concept regarding valency of an element. Chemical bonds in compounds get clarified from the electronic configuration. Chemical bond किती form केले, how many electrons are formed are depends on the electronic configuration. Clarified म्हणजे स्पष्टीकरण दिलं जातं की आपल्याला जर उत्तर शोधायचं असेल की how many chemical bonds are formed by the atom in a compound, so we have to know about electronic configuration. आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहिती असेल तर आपण सहजासहजी सांगू शकतो how many bonds atom can form. Atoms forms chemical bond by using electron of its outermost cell. सगळ्यात महत्त्वाची आहे. Atom forms chemical bonds by using electron of its outermost cell. म्हणजेच कोणताही ॲटम घेतला तर तो केमिकल बॉन्ड फॉर्म करताना त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये, लास्ट सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते पार्टिसिपेट करतो. तेवढेच इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. बाकी इनरमोस्ट इलेक्ट्रॉनला आपण हातसुद्धा लावत नाही. देयर इज नो नीड ऑल्सो. व्हॅलन्सी ऑफ एन ॲटम इज डिटरमाइंड बाय द कन्फिगरेशन ऑफ इट्स आउटरमोस्ट सेल. व्हॅलन्सी कशावर डिपेंड आहे तर कन्फिगरेशन ऑफ आउटरमोस्ट सेल. शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर त्याची व्हॅलन्सी डिपेंड आहे. प्रश्न पाहावं का, सोपा आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगा की व्हॅलन्सी म्हणजे काय. दी नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म बाय ॲटम इन अ कंपाऊंड कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. राईट. सेकंड लाईन आपण पाहिली. ॲटम फॉर्म्स केमिकल बॉन्ड्स बाय युझिंग इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट सेल. लास्ट सेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्सच बॉन्ड फॉर्मेशनसाठी पार्टिसिपेट होतात. आणि थर्ड पाहिलं की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ इट्स आउटर सेल डिटरमाइन्स दी व्हॅलन्सी. एकमेकाला लिंक आहेत. देअरफॉर द आउटरमोस्ट सेल इज कॉल्ड द व्हॅलन्स सेल. म्हणून आपण आउटरमोस्ट सेलला आणखीन एक नाव आहे ते म्हणजे व्हॅलन्स सेल. का, कारण लास्ट सेलवरून व्हॅलन्सी आपण फाइंड करतो. लास्ट सेल डिटरमाइन करते व्हॅलन्सी, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो व्हॅलन्स सेल. लक्षात आलं. व्हॅलन्सी डिपेंड्स ऑन लास्ट सेल इलेक्ट्रॉन. शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनवर डिपेंड असते, म्हणून त्याला आपण व्हॅलन्स सेल म्हणतो. ऑल्सो द इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट सेल आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि लास्ट सेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सला म्हणतात आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. शेवटची जी सेल आहे त्याला म्हणतो आपण व्हॅलन्स सेल आणि त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ लास्ट सेल ऑर आउटरमोस्ट सेल कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कायम लक्षात ठेवा. It can be seen that the valency of an atom is related to number of valence electron in that atom. Valency of an atom is related to number of valence electron. म्हणजे व्हॅलन्सी कशावर डिपेंड आहे तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर. शब्द एकमेकाला जोडलेले आहेत, काय अवघड नाही. Let's first look at the elements helium and neon. हिलियम आणि निऑन. आता हिलियम आणि निऑनचं अगोदर स्ट्रक्चर पाहू म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. इथे आहे हिलियम आणि हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे आणि इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन सुद्धा 2. हा आहे निऑन, हे आहे हिलियम. सो यू कॅन ऑब्झर्व दिस टू हिलियम अँड निऑन. दॅट मीन्स हिलियम हॅव वन सेल अँड it have 2 electrons and neon have atomic number 10 and last cell contain 8 electrons. आता आपल्या व्हॅलन्सीसाठी सगळ्यात पहिली लाईन आहे की आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल. आता हिलियममध्ये 2 आहे. अजून आपण त्यात टाकू शकतो का, नॉट पॉसिबल. अजून त्याच्यात आपण टाकू शकत नाही. हिलियमची संपली ना कॅपॅसिटी. पहिल्या सेलची जी आहेत ती कॅपॅसिटी संपली. 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आपण त्यात भरू शकत नाही. सिमिलरली निऑनच्या लास्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. किती हवेत 8. 9 टाकू शकतो का, नाही. याचा अर्थ काय आहे की यांच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन टाकू शकत नाही, जागाच नाही राहिली ना. देयर इज नो स्पेस टू ॲड एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. तर पहा, atoms of both these gaseous elements do not combine with any other element or any other atom. हे जे आहे ते कुणाबरोबरही रिॲक्ट होत नाही, कंबाईन होत नाही. का होत नाही. These elements are chemically inert.
त्याला आपण केमिकली इनर्ट म्हणतो, म्हणजे उदासीन. केमिकली इनर्ट का म्हणतो? इट मीन्स दॅट देअर व्हॅलन्सी इज झिरो. कारण त्यांची व्हॅलन्सी काय आहे? झिरो. व्हॅलन्सी झिरो काय? इलेक्ट्रॉन तर आहे ना, 8 आहे, 2 आहे, मग व्हॅलन्सी झिरो का? याचं कारण आहे की ते इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, देऊ शकत नाही. आपल्याला त्याचा आन्सर पुढे भेटेल. तुम्ही आता ही लाईन महत्त्वाची लक्षात ठेवा की हेलियम अँड निऑन दीज आर गॅसियस एलिमेंट विच डू नॉट कंबाईन विथ एनी अदर ॲटम बिकॉज दे आर केमिकल इनेट अँड देअर व्हॅलन्सी आर झिरो. रिमेंबर दिस लाईन्स, म्हणजे पुढे उपयोगी पडेल. पाहता, helium atom contain 2 electrons which are accommodated in a first cell K. Okay, helium contain 2 electrons which are accommodated in a first cell. पहिल्या सेल मध्ये भरलेले आहे. Helium has only one K cell that contains electron and the same is also the outermost cell. Helium मध्ये एकच सेल आहे आणि तीच काय आहे? outermost cell आहे. The electron capacity 2 n square of K cell is 2, म्हणजे K सेलची कॅपॅसिटी संपलेली आहे, फुलफिल आहे, 2 आहे म्हणून. दिस इंडिकेट दॅट द आउटरमोस्ट सेल ऑफ हेलियम इज कम्प्लिटली फिल्ड. याच्यावरून लक्षात येतं की आउटरमोस्ट सेल हेलियमची कम्प्लिटली फिल्ड आहे. इट इज सेड दॅट हेलियम हॅज अन इलेक्ट्रॉन डुप्लेट. त्याला आपण इलेक्ट्रॉन डुप्लेट म्हणतो, DUPLET, डुप्लेट. डुप्लेट म्हणजे द्विक, द्विक म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. हेलियम असा एक ॲटम आहे की ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे लास्ट सेलमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी आहे. डुप्लेट. द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द इनर्ट गॅस निऑन कंटेन 2 सेल K and L. L cell is valence cell of neon and the electron capacity of L cell is 8, and the table 5.7 shows that the valence cell of neon is completely filled. म्हणजे L सेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन आपण भरू शकतो? 8 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ तो सुद्धा काय झाला? कम्प्लिटली फिल्ड आहे, राईट. इट इज सेड दॅट निऑन हॅज अन इलेक्ट्रॉन ऑक्टेट. ऑक्टा म्हणजे 8, ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ निऑनमध्ये लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8. दॅट मीन्स निऑन ऑल्सो केमिकली इनर्ट. हेलियमचा डुप्लेट कंप्लीट आहे. डुप्लेट म्हणजे द्विक. हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे डुप्लेट आहे, आणि जो निऑन आहे त्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे. नेक्स्ट पहा, argon is an inert gas having electron in the cell K, L and M. The electron capacity of the M cell is 2 into 3 square, that is 18. म्हणजे M cellची maximum capacity आहे 18. However, in argon there are only 8 electron in the valence cell M. It means that there are 8 electron in the valence cell of inert gases, that is an electron octet. argonचं सुद्धा जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं तर 18 आहे, म्हणजे 2, 8, 8. Last cell also contain 8 electron. From this, it is understood that the valency is 0 when electron octet or duplet is complete. सगळ्यात महत्त्वाची लाईन आहे. याचाच अर्थ ज्यावेळेस एखाद्या ॲटमचं ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट असतं, म्हणजे त्याची लास्ट सेल जे आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन किंवा 8 इलेक्ट्रॉन असतात, त्यावेळेस तो इनर्ट असतो, कम्प्लिटली फिल्ड असतो, आणि याची मात्र व्हॅलन्सी असते 0. The electronic configuration of elements other than inert gases shows that they do not have electron octet or their electron octet are incomplete. Regarding hydrogen, it can be said that its electron duplet is incomplete. याचा अर्थ जर हे इनर्ट गॅसेस सोडले त्याला आपण त्याची व्हॅलन्सी 0 आहे, तर बाकीच्यांचे मात्र ऑक्टेट कंप्लीट दिसत नाही, किंवा हायड्रोजन सारखा जर असेल तर डुप्लेट कंप्लीट दिसत नाही. Atom of all the elements except inert gases have tendency to combine with other atoms, meaning that they have a non-zero valency. म्हणजे जर आपण इनर्ट गॅसेस सोडले की ज्यांची व्हॅलन्सी 0 आहे, कारण त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे, डुप्लेट कंप्लीट आहे,
असे इलेमेंट जर सोडले तर राहिलेल्या इलेमेंटची मात्र ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट नाही, त्याला आपण इनकम्प्लीट म्हणतो. अशा वेळेस मात्र ॲटम केमिकली रिॲक्टिव्ह असतात, इनर्ट नाही तर रिॲक्टिव्ह असतात आणि ते केमिकल बॉन्ड फॉर्म करतात. You have seen from the formulae of the molecules formed by combination with hydrogen, for example H2SCl, that valency of hydrogen is 1. The electronic configuration of hydrogen shows that there is a 1 electron less than the complete or duplicate state. आपण फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा पाहिलं की हायड्रोजन त्याच्यानंतर SCl यांच्यामध्ये हायड्रोजनची व्हॅलन्सी आहे 1 आणि जर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन पाहिलं हायड्रोजनचं तर त्याच्या लास्ट सेलमध्ये आहे 1 इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स फॉर डुप्लेट इट ऑल्सो रिक्वायर्ड 1 इलेक्ट्रॉन. जर द्विक किंवा डुप्लेट कंप्लीट करायचं असेल तर हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन लागतो आणि त्याची व्हॅलन्सीसुद्धा किती आहे, 1 आहे. तो बॉन्डसुद्धा किती फॉर्म करतो, 1 फॉर्म करतो. This number 1 matches with the valency of hydrogen, which is also 1. Moreover, it is learned that the electronic configuration of sodium 2, 8, 1 has 1 electron in the valence shell, and valency of sodium is also 1, as seen from the molecular formula NaCl, NaEH, etc. पुन्हा आता सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचा विचार केला तर ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 2, 8, 1. लास्ट सेल और आउटरमोस्ट सेल कंटेंट 1 इलेक्ट्रॉन. अँड इफ यू ऑब्झर्व द फॉर्म्युले जर पाहिले NaCl, NaEH तर त्याच्यामध्ये एक केमिकल बॉन्ड दिसतो. याचा अर्थ सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे. इट मीन्स दॅट देअर इज अ सम रिलेशन between the valency of an element and the number of electron in its valence shell. The following table shows molecular formula of compounds formed by some elements. Write the valency of the respective element obtained from them and also their electronic configuration and the number of their valence electron in its empty spaces. आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे ज्याच्यामध्ये व्हॅलन्सी दिलेली आहे. ओके, so observe this table. Serial number, symbol of element and with their atomic number. इथे पहा सिम्बॉल आणि त्याचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, या ॲटमने कोणकोणते कंपाऊंड फॉर्म केले ते आहेत. व्हॅलन्सी ऑफ इलिमेंट बेस्ड ऑन द कंपाऊंड, ही कंपाऊंडहून त्याची व्हॅलन्सी किती आहे ते आहे. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ इलेमेंट, मग दिलेल्या ॲटॉमिक नंबरनुसार इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. नेक्स्ट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, मग हे लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन. अँड लास्ट वन 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण प्रत्येक वेळेस 8 मायनस करायचे नाही, किंवा इफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर लेस दॅन ऑर इक्वल टू 4, ज्यावेळेस ते 4 पेक्षा, इफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर नॉट लेस दॅन, मोर दॅन, इथे लेस दॅन नाही आहे, इथे मोर हवा आहे. ज्यावेळेस 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल किंवा सारखे असेल, इफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर मोर ऑर इक्वल टू 4 म्हणजे 4 पेक्षा जास्त असेल किंवा 4 असेल, अशा वेळेस 8 मायनस 4 किंवा 8 मायनस ती व्हॅलन्सी असं करायचं. ठीक आहे, 4 पेक्षा जास्त असल्यावर मायनस करायचे, इक्वल असल्यावर काही फरक पडत नाही, परंतु जर जास्त असेल तर मायनस करायचे. तर पहा पहिलं एक्झाम्पल आहे हायड्रोजन, ॲटॉमिक नंबर 1. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज फॉर्म बाय हायड्रोजन इज HCl, व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट 1, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 1, and based on electronic configuration the valence electron are also 1. मग आता मायनस करायची गरज नाही, डायरेक्टली व्हॅलन्सी इज ऑल्सो 1. सो फाय. सेकंड क्लोरीन, atomic number 17. For compound form is HCl. कंपाऊंड होऊन त्याचा जी व्हॅलन्सी आहे ती किती आहे 1, एकच क्लोरीन एक हायड्रोजन लाटायचे. 17 ॲटॉमिक नंबर आहे म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2, 8, 7. लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 7, त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन.
आता इथे 4 पेक्षा जास्त आहे, सो 8 मायनस 7 इज इक्वल टू 1. म्हणजे याची व्हॅलन्सी किती आली? 1. क्लोरीनची व्हॅलन्सी आली 1. नेक्स्ट निऑन, ॲटॉमिक नंबर 10. कंपाऊंड फॉर्म करतो का? नाही. नो कंपाऊंड इज फॉर्म बाय निऑन. मग नाही फॉर्म करत, त्याच्यामुळे व्हॅलन्सी आली 0. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 288. 288. नेक्स्ट लास्ट सेल कंटेन 8 इलेक्ट्रॉन, सो वॅलन्स इलेक्ट्रॉन हा 8. सो 8 मायनस 8 0. पहा वॅलन्सी माहीत झाली की नाही. नेक्स्ट फ्लोरीन, ॲटॉमिक नंबर 9. कंपाऊंड फॉर्म HF, हायड्रोजन फ्लोराइड. व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट 1. कंपाऊंड वरून ना. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 7. लास्ट सेल इलेक्ट्रॉन और outermost cell electron called as valence electron 7. So 8 minus 7 is equal to 1. इथे आपण आणखीन एक लाईन टाकू शकतो. outermost cell electron, outermost cell इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे लास्ट सेल मधले इलेक्ट्रॉन आपण घेऊ शकतो. नेक्स्ट सोडियम, ॲटॉमिक नंबर 11. कंपाऊंड फॉर्म इज सोडियम हायड्राइड NaH. व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट 1. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो 1. याच्याहून लक्षात येतं, मायनस करायची गरज नाही. देअरफॉर व्हॅलन्सी इज ऑल्सो 1. नेक्स्ट मॅग्नेशियम Mg, ॲटॉमिक नंबर 12. कंपाऊंड फॉर्म MgCl2. मॅग्नेशियम डायक्लोराइड. 2 क्लोरीन आहे, मॅग्नेशियम डायक्लोराइड. 2 क्लोरीनला अटॅच आहे म्हणून मॅग्नेशियम 2 बॉन्ड फॉर्म करतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी आहे 2. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2A2. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर 2 अँड देअरफॉर व्हॅलन्सी इज ऑल्सो 2. कारण आता 8 मायनस करायचं नाही. नेक्स्ट कार्बन 6. compound CH4, that is methane. On the basis of compound, valence is 4. Electronic configuration is 2 4 and number of valence electron last cell मध्ये किती आहेत? 4. आणि 8 minus 4 करा, नाही करा, काही फरक पडत नाही. So its valence is 4. Next aluminium 13. atomic number, chemical formula is AlCl3. next their व्हॅलन्सी म्हणजे 3 क्लोरीनला अटॅच आहे ॲल्युमिनियम, म्हणून त्याची व्हॅलन्सी आहे 3. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 283. सो लास्ट सेल कंटेन 3 इलेक्ट्रॉन, outermost cell contain 3. therefore the valence is 3. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, पहा हे 2 कॉलम जर ऑब्झर्व केले, दिस इज दी वन. त्याला आपण डिफरंट कलर देऊ अँड दिस लास्ट सेल इलेक्ट्रॉन किंवा लास्ट कॉलम मध्ये इलेक्ट्रॉन. यू कॅन ऑब्झर्व हिअर. काय फरक दिसतोय? काही फरक दिसतोय का? नो. या ठिकाणी वी कॅनॉट सी एनी डिफरन्स. इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा डिफरन्स दिसत नाही. म्हणजेच काय, आपण केमिकल फॉर्म्युलाने व्हॅलन्सी डिटरमाइन केली किंवा डायरेक्टली लास्ट outermost सेलवरून व्हॅलन्सी डिटरमाइन केली, तर ही डिफरन्स नाही. पहा 1 1 1 1 0 0 1 1 1 1 2 2 4 4 3 3. व्हॅलन्सी बदलत नाही. याच्यावरून लक्षात येत आहे. मोस्ट इम्पॉर्टंट लाइन्स. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज सेम ॲज द नंबर ऑफ इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इफ इट्स नंबर इज 4 or less than 4. म्हणजे जर लास्ट किंवा outermost सेलमध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅलन्सी इज इक्वल टू व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी सेम असेल ज्यावेळेस लास्ट सेलमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असेल, 1 2 3 4, अशा वेळेस मायनस करायची गरज नाही. याच्या विरुद्ध ऑन दी अदर हँड, व्हेन इलेमेंट हॅज 4 or more व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय विच द ऑक्टेट इज शॉर्ट of completion is the valence of that electron, valency of that electron element.
याचा अर्थ जर 4 पेक्षा जास्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल आउटरमोस्ट सेलमध्ये 5, 6, 7, 8, तर अशा वेळेस 8 - 8 म्हणजेच ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन लागेल त्याला आपण म्हणतो व्हॅलन्सी. जर 5 असेल तर 3, 6 असेल तर 2 आणि 7 असेल तर 1. लक्षात आलं? सो दिस इज द इझी पॉईंट. याचे नोट्स तयार करा. हा टेबल छान पद्धतीने लिहा. काही डिफिकल्टी असेल तर विचारू शकता.